नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज. द डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. श्री संत सावता महाराज प्रसन्न सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ कल्याण यांच्या विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन दिनानिमित्त दिनांक 28 नोव्हेंबर रोजी माळी समाज मंदिर रामदासवाडी सिंडिकेट कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आलं. यावेळी सभा अध्यक्ष सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ कल्याण अध्यक्ष श्री एन.जी. माळी, प्रमुख वक्ते मराठी विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ डॉक्टर वंदना महाजन, प्रगती कॉलेज डोंबिवली विनायक विठोबा आभाळे, समाजसेविका दिव्य आसरा फाउंडेशन संगीता पाटील आणि सत्कार मूर्ती सहस्त्रचंद्र दर्शन निमित्त विशेष सत्कार प्रमिलाताई दशरथ माळी आणि प्रमुख पाहुणे माननीय माजी राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ बापूसाहेब डी.के. माळी, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ कल्याण बालूराव गडबड जाधव, अध्यक्ष सावित्रीबाई ज्योतिराव फुले महिला अध्यक्ष सावित्रीबाई ज्योतिराव फुले महिला मंडळ उषाताई सुरेश महाजन आलेल्या मान्यवरांचे स्वागत यावेळी अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. पदवी पदविका PhD विशेष प्रावीण्य इत्यादी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ सभासदांचे वय 70 वर्ष पूर्ण आहे असे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळेस करण्यात आला. जे सभासद यावर्षी सेवानिवृत्त झाले अशा सेवानिवृत्तांचा सत्कार देखील करण्यात आला. असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी माळी समाज हॉल येथे राबविण्यात आले. यावेळी अध्यक्ष निंबा गोविंद माळी, उपाध्यक्ष पितांबर लाला देवरे, कार्याध्यक्ष रमेश भास्करराव महाजन, खजिनदार जयराम शहादू महाजन, सरचिटणीस सुधाकर रघुनाथ महाजन, चिटणीस जयेश पुरुषोत्तम पाटील, कार्याध्यक्ष परेश भास्करराव महाजन, शरद महाजन, सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ कल्याण यांचं महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन दिनानिमित्त दरवर्षी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी माननीय विश्वस्त कार्यकारी मंडळ उपस्थित होते. यावेळी सर्व माननीय विश्वस्त कार्यकारी मंडळ उपस्थित उत्सव समिती सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळ महिला मंडळ वर्ग रामदासवाडी येथे उपस्थित होते. यावेळी बापूसाहेब डी.के. माळी यांनी या संस्थेला 11 लाख रुपये देणगी देण्यात आली. मान्यवरांना भोजनाचे आयोजन देखील करण्यात आले. आपण यावेळी या समाजाच्या माध्यमातून आपल्या समाजातील माळी कुटुंबियांना एकत्र कसे आणता येईल या उद्देशाने हा समाज आपले कार्य करत आहे. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. माझं मंडळ, माझा समाज, माझं घर, माझ्या घरासारखं माझं मंडळ आहे आणि आम्ही खूप वर्षापासून करतो. माझ्या घरासारखं माझं मंडळ, माझे लोकांसारखे माझे मंडळचे लोक, माझ्या माहेरसारखं माझं मंडळ. माझ्या मंडळाबद्दल मला खूप अभिमान आहे आणि माझा सत्कार केला त्याबद्दल आणखीन अभिमान मानते. माझ्या लोकांसाठी मला धन्यवाद दे. एक मुलगी आणि 3 मुलं. माझे मुलं खूप शिकलेत. मला 9 नातवंड आहेत. माझे नातवंड 4-5 परदेशात आहे. माझे पंतू, पंती आणि अजून एक पंतू, 3 पंतू, 1 नात. तर मी माझ्या संसारात सुखी आहे. पण माझ्या मंडळाने मला अभिमानाने एवढं कार्यक्रम केलं. मी यांचे धन्यवाद. आजचा हा जो कार्यक्रम आहे सावित्रीबाई ज्योतिबा शिक्षण सहाय्यक मंडळातर्फे महात्मा ज्योतिबा फुले तिथीचा हा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम आखत असताना आम्ही सर्व कार्यकारिणी विश्वस्त आणि ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांना विश्वासात घेऊन हा कार्यक्रम आम्ही आखत राहतो आणि हा कार्यक्रम आम्ही वर्षाकाठी जवळजवळ 4 ते 5 प्रोग्राम देत असतो. त्याच्यात महात्मा फुले जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, महात्मा फुले पुण्यतिथी असे हे प्रोग्राम आम्ही देत असतो. त्याच्यात संत सावता महाराज यांचासुद्धा मोठा भंडारा आणि मोठा उत्सव आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो. परंतु हे करत असताना दानशूर व्यक्तींची आम्हाला मोठी गरज असते. तर आम्ही समाजातून समाजाच्या माध्यमातून समाजाकडनं आम्ही देणग्या जमा करत राहतो. आम्ही कुठेही राजकारण्यांकडे देणग्या मागायला जात नाही. उदाहरणार्थ आमचे बापूसाहेब आहे, ज्या
दिवसापासून हे मंडळ स्थापन झालं त्या दिवसापासून त्यांनी नेहमीच असा देताचा हात ठेवलेला आहे. आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल, आज आमच्या बापू साहेबांनी या मंडळाला ही संस्था सामाजिक संस्था आहे, गोरगरिबांची संस्था आहे, अशा याच्यासाठी कार्य करण्यासाठी बापू साहेबांनी आज सुद्धा 11 लाख रुपये देणगी आज सुद्धा डिक्लेअर केले. असे आमचे ज्येष्ठ आणि असे आमचे विश्वस्त संस्थापक आहेत आणि हे कार्य करत असताना ते नेहमीच आमच्या पाठीशी थाप मारून नेहमीच उभे राहतात. आम्ही मंडळातर्फे त्यांचे जास्तीत जास्त आभार मानावे तेवढे कमीच आहे. चिटणीस सुधाकर महाजन, सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण मंडळाच्या वतीनं आज जो महात्मा ज्योतिबा फुले यांचा 133वा स्मृती दिवस कार्यक्रम आहे, त्यानिमित्तानं आज कार्यक्रम आयोजित केला असता योगायोगाने आमचे फाउंडर्स संस्थापक विश्वस्त श्री DK बापू यांच्यासोबत प्रमिलाताई दशरथ माळी यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचा विशेष सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवला. त्यानिमित्तानं बापूसाहेबांनी संस्थेला सरळ हस्ताने 11 लाखाची देणगी डिक्लेअर केली. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव श्री राजेश दशरथ माळी यांनीसुद्धा आईचा सहस्रचंद्र दर्शनानिमित्त 21,000ची देणगी डिक्लेअर केली. त्याबद्दल संस्था त्यांची सदैव ऋणी आहे. वारंवार सुरुवातीपासून 2002 पासून तर 2003पर्यंत बापूसाहेब मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात जी प्रगती झाली ती आजही आम्ही त्या पद्धतीने चालू ठेवलेली आहे. अशा रीतीनं या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव करतो. जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, विशेष प्रावीण्य प्राप्त आहेत अशांचा आम्ही सत्कार करत असतो. कारण की आमचेच विद्यार्थी आहे, त्यांचा कुठे सत्कार होणार असेल नसेल, परंतु आमच्या घरातून त्यांचा सत्कार झाल्याबद्दल त्यांचा स्वाभिमान वाढतो, त्यांना प्रोत्साहन मिळतं. म्हणून मंडळ हे कार्य नेहमी करत असतं. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त जे आहे यावर्षी निवृत्त झाले त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केला असतो. अशा रीतीनं भरीव कार्यक्रम मंडळाकडून होत असतं आणि मंडळाला समाजाच्या वतीनं सगळे सभासद आणि गृहिणी सहकार्य करीत असतात. त्याबद्दल धन्यवाद. महाजन सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिक्षण सहाय्यक मंडळाचा कार्याध्यक्ष हॉल समिती अध्यक्ष आहे. आपल्या संस्थेला 54 वर्ष झाली आणि आज जी काही DK बापूंनी आपल्याला जी मदत केली आहे ती वाखाणण्याजोगीच आहे. एवढे त्या 11 लाखाने मंडळाला भरपूर असं काही योगदान मिळालं किंवा मदत झाली. त्या व्यतिरिक्त मी मंडळाच्या वतीने बापूजींचा आभारी आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा 133वा स्मृती दिवस आज आम्ही साजरा करतो. नॉर्मली त्यांचा स्मृती दिवस हा 28 नोव्हेंबरला असतो, परंतु सगळ्यांच्या सोयीस्कर पडावं आणि लोकांचा सहभाग वाढावा म्हणून आम्ही आज तो रविवारी 3 तारखेला आयोजित केला होता. या निमित्ताने संस्था निरनिराळे उपक्रम राबवतं. हुशार मुलांचं पदवीधर, पदव्युत्तर आणि पदविका समारंभ ज्यांना मिळाला आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो. रिटायर माणसांचा सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे जी मंडळी 75 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या लोकांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आणि एक प्रकारे समाज मनाची पावती आमच्या सिनियर लोकांना देत असतो. असे या कार्यक्रमानिमित्ताने एक स्नेहभोजन ही आयोजित करण्यात येतं. हे स्नेहभोजन यावेळेस मान्य श्री DK माळी बापू यांनी आयोजित केलं होतं. कारण त्यांच्या मिसेसचा सहस्रचंद्र दर्शनचा सोहळा ही या समारंभामध्ये आम्ही आयोजिला होता. तर त्यांचं जे 81वा वाढदिवस पूर्ण झाला त्यानिमित्ताने स्नेहभोजन दिला आणि संस्थेने त्यांचा या ठिकाणी सत्कार करून सवाष्णींनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून एक शुभेच्छा देऊन साडी जोडीने त्यांचा पोटीभरण समारंभ घडून आणण्यात आला. या निमित्ताने बापूजींनी आमच्या संस्थेला 11 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी दिली आणि संस्थेला त्या तडमजल्याच्या हॉलला त्यांचं प्रमिलाताईंचं नाव देण्यात यावं असं जाहीर केलं. त्यानिमित्ताने छोट्या मोठ्या देणग्याही त्यांच्या मुलाने 21,000 रुपये दिले.
सिनियर मेंबर्सने कोणी 11,000 दिले, 2 जणांनी 5,000 रुपये दिले. अशा प्रकारे संस्थेला एक आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी लाभलेली आहे आणि असलेल्या पैशांमधून आम्ही निरनिराळे उपक्रम राबवतो आहोत आणि संस्थेचे भरभराट होण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही राहू. या संस्थेला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून अंडर सेक्शन 80 च्या देणग्यांना सवलत पण मिळाली आहे. देणगीदारांना त्याच्या सवलतीचा लाभ मिळत असतो आणि या निमित्ताने आम्ही लोकांच्या नजरेस आणून देतो की आपणही योग्य ती देणगी या संस्थेत देऊन संस्थेच्या कार्यकारी मंडळास सहाय्य करावं आणि या संस्थेच्या भरभराटीस सगळ्यांचा सहभाग लाभो असा आम्ही प्रयत्न करत असतो. समाजातील या कार्यक्रमानिमित्ताने मुंबई शहरातील काही मंडळं बाहेर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, वाशिम इथली मंडळी आली होती. त्या निमित्ताने त्या लोकांचा यथोचित सत्कार आम्ही केला आहे आणि या निमित्ताने त्या मंडळाच्या लोकांनी सुद्धा प्रमिलाताईंचा आणि बापूंचा यथोचित गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बोला सर. मी धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात भामेर म्हणून छोटंसं गाव आहे 5,000 वस्तीचं. तिथला मी गरीब अशिक्षित शेतकऱ्याचा मुलगा डिप्लोमा म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे येथून सिव्हिल ड्राफ्ट्समॅनचा डिप्लोमा झालो. नंतर 63ला मी कल्याणला आलो, नोकरी केली. त्याच्यानंतर JK केमिकल्सला मी नोकरीला लागलो. 17 वर्षे नोकरी केली 80पर्यंत. आणि मीनवाईल मला पहिली मुलगी झाली 63ला, म्हणजे तिच्या जन्माच्या वेळेलाच मला नोकरी मिळाली. तर म्हणतात ना पहिली मुलगी धनाची पेटी, त्याप्रमाणे माझं झालं. नंतर माझा मोठा मुलगा जगदीश हा IIT पवईचा MTech आहे. तो फोर्स मोटर्सला जनरल मॅनेजर होता. तो आता 58व्या वर्षी मागच्या महिन्यात रिटायर झाला. दुसरा मुलगा माझा दिनेश माळी, तो MBBS MS झाला. माझं स्वतःचं 40 बेडचं हॉस्पिटल आहे. तो आणि त्याची मिसेस पण डॉक्टर आहेत, ते बघतात. त्यांना एक मुलगी आहे, ती MS डोळ्यांची झाली, ती प्रॅक्टिस करते तिथंच. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगणार? आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगणार? आजचे कार्यक्रम म्हणजे आम्ही दरवर्षी महात्मा फुलेंची पुण्यतिथी करतो. त्या दिवशी न करता रविवार असल्यामुळे आम्ही बहुतेक मेजॉरिटी आमची नोकरीवाले आहेत म्हणून रविवार ठेवला. आणि योगायोगाने माझ्या मिसेसचा पण आज म्हणजे 1 जानेवारी 1943चा तिचा जन्म आहे. 81 आता पूर्ण होतील. तिच्यासाठी पण एक कार्यक्रम ठेवला. आणि आमचा मेन कार्यक्रम गावाला आहे, धुळे जिल्ह्यामध्ये. सगळ्या गावाला जेवण देऊन आम्ही तिथं वाढदिवस साजरा करणार 81. आपल्याकडून काही राशी देण्यात आलेली आहे? हां, मी सुरुवातीला म्हणजे मंडळ स्थापन झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आमचे सगळे लोक नोकरीवाले होते, तर आर्थिक मदत कमी होती. पण बिल्डिंगचं काम चालू होतं, तर मी ठाण्याला बिल्डर होतो. त्यावेळेला माझं ट्रॅक्टर होतं, त्या ट्रॅक्टरने आम्ही भरणी केली, काही इतर कामं केली. मी त्यावेळेला जवळजवळ 2 लाख रुपये दिले. म्हणून संस्थेने माझं पहिल्या माळ्यावर बापूसाहेब डिके माळी सभागृह नाव दिलं. आणि आता आम्हाला पण आता नवीन प्लॉट घ्यायचा आहे लांब कुठेतरी चांगल्या ठिकाणी, आणि तिथं मोठं डेव्हलपमेंट करून मोठं वसतिगृह वगैरे काय मंगल कार्यालय करायचं. तर या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.